आज आपण कारल्याची झटपट होणारी साधी सोपी भाजी पाहू। कारल्याच्या भाजीसाठी इथे आपण 4 कारली धुवून घेतलेले आहेत। एका कारल्याचे 2 भाग करून त्या कारल्याचा आतील भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। एका भागाचे 2 भाग करून त्या कारल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। हे तुकडे आपल्याला मीडियम जाडीमध्ये कापायचे आहेत, कारण हे तुकडे शेकवताना पटकन शिजले जातील। कारल्याची भाजी चिरून झाल्याच्या नंतर ह्या भाजीमध्ये मीठ टाकून ही भाजी चुरून धुवून घेतलेली नाही आहे। भाजी चिरून झाल्याच्या नंतर मी डायरेक्ट शेकवून घेतलेली आहे। भाजीमध्ये मीठ टाकून ती चुरून धुवून घेतल्यावर कारल्याची असली टेस्ट आपल्याला मिळणार नाही। तुम्हाला हवं तर भाजीमध्ये मीठ टाकून भाजी चुरून धुवून घेऊ शकता। ही भाजी तेल न टाकता मीडियम गॅसवरती शेकून घ्यायची आहे। भाजी आकसली की ती शेकली गेली। भाजीसाठी 4 चमचे बेसन आपण इथे भाजून घेत आहोत। आपण फोडणीची तयारी करत आहोत, त्यासाठी फोडणीसाठी इथे तेल घेतलेलं आहे। पाव चम्मच मोहरी, कढीपत्ता, 1 मिरची, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा नरम आणि गुलाबी झाल्याच्या नंतर टोमॅटोचे तुकडे टाकू। आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, धने पावडर पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा। आता हे सगळे मिक्स करून घेऊ। आपली ही फोडणी एकदम सुकी झालेली आहे, त्यामुळे थोडंसं तेल आपण ॲड करूया। शेकवून घेतलेली कारल्याची भाजी ॲड करूया। हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया आपण। आता भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करून सगळी भाजी मिक्स करून घेऊया। भाजीमध्ये मीठ टाकल्याच्या नंतर भाजी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया। भाजी शिजलेली आहे। ह्या भाजीमध्ये आपण दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं टाकण्याऐवजी आपण भाजलेलं बेसन ह्यामध्ये टाकतो आहोत, त्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते। बेसनाचा वापर करून तयार केलेली भाजी खूपच चविष्ट तयार होते। बेसनामुळे भाजी सुकी झाली आहे, त्यामुळे आपण तेलाचा वापर करत आहोत। तेल ॲड केल्यावर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया। कारल्याची भाजी तयार झालेली आहे।